सर्वांना नमस्कार. जय श्रीकृष्ण. आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण. आपण पाहत आहोत भगवद्गीतेतील अध्याय 4 म्हणजेच ज्ञानकर्म संन्यास योग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 14. श्लोक पाहूयात. न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मायोभिजानाति कर्मभिर्न सबध्यते कर्मभिर्न सबध्यते. श्लोकाचा अर्थ पाहूयात. न म्हणजे कधीच नाही, माम म्हणजे मला, कर्माणी म्हणजे सर्व प्रकारचे कर्म, लिंपंती म्हणजे बद्ध करते, न म्हणजे तसेच नाही, मे म्हणजे माझे, कर्मफले म्हणजे सकाम कर्मामध्ये, स्पृहा म्हणजे आकांक्षा, इति म्हणजे याप्रमाणे, माम म्हणजे मला, व म्हणजे तो, अभिजानाती म्हणजे जाणतो, कर्मभिः म्हणजे अशा कर्मफलांनी, न म्हणजे कधीच नाही, स म्हणजे तो, बध्यते म्हणजे बद्ध होतो. आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे, कोणत्याही कर्माने मी बद्ध होत नाही, तसेच मला कर्मफलांची आकांक्षाही नाही. जो माझ्याबद्दलचे हे सत्य जाणतो तो सुद्धा कर्मफलांनी बद्ध होत नाही. आता आपण हा श्लोक समजून घेऊयात. आधीच्या श्लोकात भगवंतांनी सांगितले की भौतिक प्रकृतीचे 3 गुण आणि त्यांना अनुरूप अशा कर्माला अनुसरून मी मानवी समाजाचे 4 विभाग निर्माण केले असूनही मी अव्ययी असल्यामुळे अकर्ताच आहे. या श्लोकात भगवंत सांगतात की कर्मांच्या फळाची मला इच्छा नाही, त्यामुळे कर्मांचे बंधन मला होत नाही. अशा प्रकारे जो मला तत्वतः जाणतो त्यालाही कर्मांचे बंधन होत नाही. भौतिक जगात घटनाबद्ध नियम आहेत, त्याचप्रमाणे भगवंत जरी भौतिक जगताचे सृष्टा असले तरीही ते भौतिक जगताच्या कार्यामुळे प्रभावित होत नाही. ते सृष्टीची निर्मिती करून सृष्टीपासून अलिप्त राहतात. तर प्राकृतिक साधनांवर स्वामित्व गाजविण्याच्या आपल्या प्रवृत्तीमुळे जीव हे भौतिक कार्याच्या कर्मफळांमध्येच गुंतून राहतात. संपूर्ण सृष्टीचे संचलन करताना भगवंतांचा त्यामागे कोणताही व्यक्तिगत स्वार्थ नाही, म्हणूनच हे अकर्मरत असतात. त्या कर्माने ते बांधले जात नाहीत. ज्या क्षणी फलासक्ती नाहीशी होते त्या क्षणी मनुष्य अकर्मरत होतो. अकर्म म्हणजे कर्म न करणे असा नसून कर्माच्या फळामध्ये आसक्ती न ठेवणे असा होतो. अकर्मरत कसे राहावे यासाठी इथे भगवंतांनी स्वतःचेच उदाहरण दिले आहे. स्पृहा या शब्दाचा अर्थ इथे आसक्ती असा आहे. इच्छाशक्ती आणि ज्ञान मिळवण्याची इच्छा या दोन्हीही स्पृहा असूनही जीवनासाठी आवश्यक आहेत, कारण त्याशिवाय कार्य घडण्याची प्रक्रियाच होणार नाही. तसेच अभिजानाती म्हणजे नुसते जाणणे नव्हे तर तत्वतः जाणणे होय. जो भगवंतांना तत्वतः जाणतो त्याला कर्म बाध्य होत नाही. देवता, मनुष्य, प्राणी आणि निम्न स्तरातील पशु इत्यादी सर्व आपल्या गतकाळातील बऱ्या वाईट कर्मफलांच्या अधीन आहेत.
अशा कार्यांसाठी भगवंत केवळ योग्य त्या सुविधा आणि प्रकृतीच्या गुणांचे नियम उपलब्ध करून देतात. पण भगवंत त्यांच्या भूतकाळातील किंवा वर्तमान काळातील कर्मांना जबाबदार नसतात. जीव हा स्वतःच्या कर्मांसाठी स्वतःच जबाबदार असतो. भगवंत कोणत्याही जीवाबद्दल कधीही पक्षपाती नसतात. भगवंत त्यांना भौतिक प्रकृतीच्या माध्यमाद्वारे केवळ सुविधा उपलब्ध करून देतात. ज्याला या कर्मांच्या नियमांची गहनता पूर्णपणे ज्ञात आहे तो आपल्या कर्मफलांनी बद्ध होत नाही. म्हणजेच कर्मफळांची आसक्ती सोडून कर्म कसे करावे हे या ठिकाणी भगवंतांनी स्पष्ट केले आहे. थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे, ईश्वराचे अलिप्त कार्य म्हणजेच विश्व चालवण्याची अफाट कार्ये करत असतानाही भगवंत त्या कर्मांच्या चांगल्या वाईट फळांनी लिप्त होत नाहीत. या अलिप्ततेचे मूळ कारण म्हणजे भगवंतांना कर्मफळाची कोणतीही इच्छा नसते. त्यांचे कार्य केवळ नियमांचे पालन आणि जगाचे कल्याण यासाठीच असते. आणि जो साधक भगवंतांचे हे तत्व म्हणजेच निष्काम कर्म आणि अकर्तेपण यथार्थपणे जाणतो आणि स्वीकारतो तो मनुष्य देखील कर्मांच्या बंधनातून मुक्त होतो. तसेच या श्लोकाचे आधुनिक जीवनातील महत्त्व पाहिले तर हा श्लोक वर्क लाईफ बॅलन्स, नेतृत्वाचे तत्त्वज्ञान आणि मानसिक शांततेसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्गदर्शक आहे. आधुनिक काळात अनेक लोक कामाच्या ताणामुळे आणि अपेक्षेनुसार फळ न मिळाल्यास निराश होतात. जेव्हा आपण फळांची आसक्ती सोडतो तेव्हा कामाचा ताण आपोआप कमी होतो. आपण फक्त आपले 100% प्रयत्न कामात लावतो, पण निकाल जो असेल तो स्वीकारायला ज्यावेळी तयार होतो त्यावेळी आपोआप कामाचा ताणही कमी होतो. तसेच निष्पक्ष नेतृत्व म्हणजेच एक चांगला नेता किंवा व्यवस्थापक भगवंतांप्रमाणे निष्पक्ष असावा. त्याने सर्व कार्ये करावीत पण वैयक्तिक स्वार्थाने प्रेरित होऊ नये. निष्काम सेवा हेच तत्त्व भ्रष्टाचारमुक्त कार्यप्रणालीसाठी देखील आवश्यक आहे. तसेच आयुष्यातील समस्यांनी आपल्याला दूषित करू नये असे वाटत असेल तर अलिप्ततेची कला आपण अंगीकारायला हवी. ज्याप्रमाणे चिखलाचा डाग कमळाच्या पानाला व फुलाला लागत नाही त्याचप्रमाणे आपण जगात सक्रिय असावे परंतु परिणामांबद्दल जास्त चिंता करू नये आणि हेच आपल्या मानसिक स्वास्थ्याचे रहस्य आहे. तसेच या श्लोकातून महत्त्वाचा संदेश काय मिळतो तर हा श्लोक कर्मयोग आणि ज्ञानयोग यांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे. फळांची इच्छा हेच कर्मबंधनाचे मूळ कारण आहे. इच्छा नसल्यास कर्म केवळ कर्तव्य राहते आणि ते बंधन बनत नाही. म्हणून कर्मबंधनाचे मूळ कुठे आहे ते शोधणे गरजेचे आहे. तसेच भगवंतांचे कार्य अलिप्त आहे हे तत्वतः जाणणे हेच खरे ज्ञान आहे आणि हेच ज्ञान आपल्याला कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग उघडते. तसेच ईश्वरी ज्ञान व त्याचे अनुकरण हेच आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. मनुष्याने भगवंतांच्या अकर्ता आणि निष्काम वृत्तीचे अनुकरण करावे. या वृत्तीने केलेल्या कामाचे फळ त्याला पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात बाध्य करत नाही. म्हणून भगवंतांना तत्वतः जाणणे, त्यांचे ईश्वरी ज्ञान आणि अकर्तेपण समजून घेणे हेच आपल्याला मोक्षप्राप्तीसाठी मार्गदर्शक ठरणारे आहे. अशा प्रकारे आपण 4थ्या अध्यायातील 14वा श्लोक समजून घेतला आहे. आता आपण समापन प्रार्थना म्हणूयात. योगेशं सच्चिदानन्दौ
वासुदेवो व्रजप्रियं धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुम् ओम श्री कृष्णार्पणमस्तु. जय श्री कृष्ण. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.